नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, जो की आहे CETच्या पारदर्शक आयुक्तांचे स्पष्टीकरण, जे आपण 2 दिवसापूर्वी म्हणजे जे म्हणजे सगळीकडे बातमी होती, जो स्कॅम चाललेला होता. आदित्य ठाकरे यांनी जो CET मंडळाला त्यांची मागणी, विद्यार्थ्यांची कमी पर्सेंटाईल आले तशी मागणी केली होती, त्याचं कारवाई केली होती. तर त्याचं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे सरदेसाई यांनी. तर पाहूया काय या ठिकाणी हे उत्तर आहे. त्याआधी मी सगळ्यांना एक विनंती करतो की चॅनलवर नसाल तर लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ शेअर देखील करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना देखील समजेल ही न्यूज. आणि चॅनलला भरपूर जण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करा. आत्ताचा खाली दिलेल्या बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, ठीक आहे. आणि सबस्क्राईब लाल कलरचं बटन या ठिकाणी क्लिक करा. तर पहा, आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाहीत सरदेसाई, असं आहे. मुंबई व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी जी CET परीक्षा ही पूर्णपणे पारदर्शक व मानव हस्तक्षेपरहित परीक्षा आहे, ठीक आहे. ही एकदम त्यांनी सांगितलं आहे की ही परीक्षा एकदम हस्तक्षेपरहित ही परीक्षा आहे. तर या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आला असून या निकालामध्ये कोणालाही ग्रेस मार्क्स देण्यात आलेले नाहीत. पहा, तुमच्या ठिकाणी डाऊट्स भरपूर जणांचे होते की ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत का, तर या ठिकाणी ग्रेस मार्क्स देण्यात आलेले नाही असं सरदेसाई यांनी सांगितलेलं आहे. शेवटला मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज देखील सांगणार आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेतील आक्षेपासंदर्भात CETच्या कक्षामार्फत ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची सुविधा देण्यात आलेली होती. आक्षेपावर तज्ज्ञांकडून पडताळणी उत्तरामध्ये आवश्यक बदल करण्यात आले. त्यामुळे CETबाबत घेण्यात आलेला आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याने महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलेले आहे. पाहू शकता की सरदेसाई जे सर आहे ते आयुक्त महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेचे आयुक्त जे दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलेले आहे. उद्धव सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे, ठीक आहे, यांनी यांच्याकडून CET परीक्षेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेत आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. औषध निर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या अभ्यासक्रमा प्रवेशात घेण्यात आलेल्या MST CET 2024 ही प्रवेश परीक्षा 22 ते 30 एप्रिल PCB ग्रुप आणि 2 ते 16 मे 2024 PCM ग्रुप या कालावधीत 169 परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली होती, ठीक आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की सूत्रांमध्ये 12 तर PCB ग्रुपची परीक्षा 12 सत्रांमध्ये, तर PCM ग्रुपची परीक्षा 18 सत्रामध्ये घेण्यात आलेली होती, ठीक आहे. परीक्षेस 3 लाख इतके विद्यार्थी हे तर तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. तर या ठिकाणी पाहू शकता यापैकी 6 लाख हे. तर आता आपण डायरेक्ट या ठिकाणं जे आयुक्त काय म्हणतात हे पाहूया, ठीक आहे. प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास ऋण गुण देण्याची पद्धत नाही. निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित झालेला आहे. पालक परीक्षार्थींच्या आक्षेप किंवा तक्रारीसाठी CETच्या कक्षामार्फत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता येतो. आक्षेपांवर तज्ज्ञांकडून पडताळणी करून उत्तरपत्रिका योग्य ते बदल करण्यात आले, ठीक आहे. उमेदवाराला मिळवलेल्या गुण निकाल प्रक्रियेत सूत्रानुसार आणि सत्रनिहाय निकाल पर्सेंटाईल स्वरूपात घोषित करण्यात आला, ठीक आहे. सदर निकाल परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेण्यात एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते, ठीक आहे. तर प्रत्येक बॅचची वेगवेगळी प्रश्नपत्रिका आणि निकाल स्वतंत्रपणे तयार होतो. 200 पालक उमेदवारी तसेच इत्यादी मेल प्राप्त झालेल्या निवेदन शहानिशा करून प्रत्येक तक्रारीचा निराकरण करण्यात येते, ठीक आहे. हे समजून घ्या. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की मेल करायचे त्या CET सेलला संपूर्ण, तरी 200 तरी मेल त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे की आम्हाला तुम्हाला जितक्या मुलांना कमी पर्सेंटाईल पडलेले आहेत त्यांनी खाली कमेंट करा PCM ज्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स जास्त आणि पर्सेंटाईल कमी आहेत त्यांनी कमेंट करा आणि तुम्हाला या ठिकाणं CET सेलच्या ऑफिशियल मेल IDवर तुम्हाला या ठिकाणं त्यांना तक्रार नोंदवू शकतात, जेणेकरून तुमचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. आता ह्या व्हिडिओला जर समजा 2-3 हजार विद्यार्थी किंवा पालकांनी जरी पाहिलं, त्यामध्ये 200 किंवा 300 पालक जरी या ठिकाणी मेल केला तरी तुमच्या या ठिकाणी शहानिशा करण्यात येणार आहे, ठीक आहे. तर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थी जमा केलेल्या रकमेचे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले. अशा 54 जणांना त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाईल, ठीक आहे. हस्तक्षेप करा, या ठिकाणी हे तुम्ही वाचू शकता लोकमतच्या ऑफिशियल न्यूज आर्टिकलमध्ये, ठीक आहे. तर ही न्यूज होती. पण आता ही न्यूज जी आलेली आहे ती आजच आलेली आहे, म्हणजे 23 तारखेला आलेली आहे, ठीक आहे.
पण काल एक न्यूज आलेली होती की त्यामध्ये सांगितलेलं होतं की 22 तारखेला ही जी CET परीक्षा आहे हिच्यामध्ये काय केलेलं आहे की त्यांनी जे मार्क्स आहेत ते विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचे पेपर जे आहेत ते लिहिलेले म्हणजे या ठिकाणी ॲन्सर की जी आहे ती त्यांना या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. तर ती खरं आहे का हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 200 पालकांनी तरी यांच्या CET सेलच्या मेल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच फायदा होईल ज्यांना कमी पर्सेंटाईल पडलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.